अहो, मैद्याचे नाहीत. हो, हो, गव्हाच्या पिठापासूनच. आज आपण बनवूया हेल्दी चीज कॉर्न मोमोज, तेही गव्हाच्या पिठापासून. एकदा हे असे मोमोज बनवून खाल तर बाहेरचे मोमोज खाणे विसरून जाल. हे मोमोज इतके सॉफ्ट आणि चीजी आहेत की तोंडात टाकताच विसरून जाल की आपण हे घरच्या घरी बनवलेत. एवढे टेस्टी लागतात. तर चला बनवूया. सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतले मी इथं 2 ते 3 वाटी. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. आता हे तेल पिठाला एकदम व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं. बघा असं. आता हे मी पीठ थोडा वेळ झाकून ठेवते, तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया. तर इथं मी स्टफिंगसाठी बघा उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घेतलेत 1 वाटी आणि त्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी गाजर घेतले आणि 1 कांदा चिरून घेतला आहे बारीक चिरून. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या घेऊ शकता. आणि भरपूर असं चीज घेतलं आहे. इथं मी अमूलचं चीज वापरले. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मोझरेला चीजही वापरू शकता. आणि जर कोणत्या भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही फक्त कॉर्न आणि चीजपासून सुद्धा बनवू शकता. इथं मी 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा काळी मिरीची पूड घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातले. आपण कणकेमध्ये पण मीठ घातले, त्यामुळे बेतानेच घालायचं. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण मोमोज बनवायला घेऊया. तर इथं आपली कणिक पण छान भिजलेली आहे. मी थोडंसं वरून तेल लावून घेतलं आहे त्याला. आता मी इथं जास्त प्रमाणात मोमोज बनवते, त्यामुळे मी छोट्या छोट्या गोळ्या करून लाटून घेणार नाही आहे. एकच मोठा गोळा करून मोठी पोळी अशी लाटून घेणार आहे. बघा आता थोडंसं पीठ घेतलं आहे मी. आता पीठ लावून घ्यायचं कणकेला आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं. छान पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं अर्धा असं, थोडा अर्धा मैदा थोडं गव्हाचं पीठ असं घेऊन पण तुम्ही बनवू शकता किंवा नुसतं मैद्यापासूनही बनवू शकता. तर मी इथं फक्त गव्हाच्या पिठापासून बनवते आणि पोळी लाटून झाली आहे बघा. असं छोटं मी 1 काटाच्या ग्लासाने छोट्या छोट्या पोळ्या त्याच्या काढून घेतलेत आणि अशा पातळ अशा पोळी लाटून घ्यायच्या. जास्त पण जाड करायचं नाही, मग ते खाताना मोमोज चांगले लागत नाहीत. फक्त पीठ लागतं, त्यामुळे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. आणि आता आपण मोमोज बनवायला घेऊया. तर अशा छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायच्या बघा. एका साईडनी मी दाखवते त्याप्रमाणे एका साईडने अशा कळ्या पाडून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि दुसऱ्या साईडने हे असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं. तुम्हाला जसा आकार मोमोजचा करता येत असेल तसं तुम्ही करू शकता. बघा हे असं मी करून घेतले आणि अजून एक तुम्हाला मी मोमोज बनवून दाखवते. भरपूर असं सारण भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं भरपूर असं कॉर्नचं. आणि आपण जसं करंजी बनवतो तसं हे बंद करून घ्यायचं करंजीच्या आकारामध्ये. बघा हे असं. आणि दोन्ही बाजूनी म्हणजे दोन्ही कडा अशा आपल्याला फोल्ड करून घ्यायचेत. म्हणजे दोन्ही साईडच्या कडा आहेत त्या अशा दाबून घ्यायचेत. दोन्ही टोकं असे बंद करून घ्यायचे. बघा हे मी दाखवते त्याप्रमाणे हे असं दोन्ही टोकं बंद करून घ्यायचे आणि हा एक असा मोमोजचा आकार बनवून घ्यायचा. तुम्हाला जर कोणताच आकार येत नसेल तर तुम्ही आपण मोदक बनवतो तसेही करू शकता. तर बघा हे माझे सगळे मोमोज बनवून तयार झालेत. आपण हे असे बनवून डीप फ्रीजला सुद्धा ठेवू शकतो आणि जेव्हा हवे तेव्हा स्टीम करून किंवा फ्राय करून खाऊ शकतो. तर आता आपण हे स्टीम करायला घेऊया. एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतले आणि त्याच्यावरती हे सगळे मोमोज ठेवून घेतलेत. आणि वरून थोडंसं तेल लावायचं म्हणजे त्याला छान ग्लेज येते, चमकपणा येतो. तुमच्या घरी छोटी मुलं असतील तर त्यांना तुम्ही हे असे हेल्दी मोमोज करून खायला देऊ शकता. आणि तुमच्या घरीही असे मोमोज म्हणजे खायला मोमोज आवडतात का छोट्या मुलांना वगैरे, मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता एका पातेल्यामध्ये बघा मी पाणी गरम करून घेतले आणि त्याच्यावरती हे प्लेट ठेवून वरून झाकण लावून हे मी 15 ते 20 मिनटं स्टीम करून घेणार आहे. आणि तयार झालेत आपले मोमोज. बघा किती छान चमक आली आहे त्याला. आणि आता हे मोमोज तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस, मोमोची चटणी, मेयोनीज ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलांसाठी तुम्ही ही मोमोची रेसिपी नक्की ट्राय करू शकता, कारण आपण ह्याच्यामध्ये मैदा वगैरे वापरलेला नाही आहे.
तयार झालेत आपले हेल्दी चीज कॉर्न मोमोज आणि भरपूर असे चीजने भरलेले. तुम्हाला ही चीज कॉर्न मोमोजची हेल्दी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा सिंपल टेस्टी हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.